केंद्रानं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट दिलंय। जालना ते जळगाव नवीन रेल्वे मार्गाला केंद्रानं मंजुरी दिली आहे। नव्या 174 किलोमीटर रेल्वे मार्गासाठी तब्बल 7105 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला उत्तर महाराष्ट्रासोबत जोडलं जाणार आहे। केंद्रानं या प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्र्यांचे आभार देखील मानले। तर पुढची बातमी येते मुंबईमधून। एका अज्ञातानं सीएसएमटी स्थानक उडवण्याची मोठी धमकी दिल्याची माहिती आता समोर आली आहे। जीआरपी कंट्रोलला फोन करत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स हे आरडीएक्स ठेवल्याचा फोन एका अज्ञात इसमानं केला। दरम्यान माहिती मिळताच पोलिसांनी धमकीचा फोन करणाऱ्या पवन कुमारला तात्काळ बेड्या ठोकल्या। दरम्यान त्यानं हा फोन का केला या संदर्भात पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। पुढे आपण जालन्यामध्ये जातोय। जालन्यात पुन्हा एकदा 5 तलवारी या जप्त करण्यात आल्यात। जालन्यातील खडकपुरा बरवार गल्ली इथं ही कारवाई करण्यात आली आहे। मयूर मेंढरे आणि अविनाश चौधरी या दोघांना देखील पोलिसांनी जेरबंद केलंय। या 5ही तलवारी विक्रीच्या उद्देशाने आणल्याची बाब आता समोर आली आहे। स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई करत 5 तलवारी हस्तगत केल्यात आणि दोघांना जेरबंद केलंय। टीम तयार करून सदर गोपनीय माहितीची खात्री व पडताळणी करण्यासाठी एलसीबीचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमले व सदर पथकाने सापळा रचून तलवार बाळगणाऱ्या 2 इसमांना ताब्यात घेतलं व त्यांच्याकडून 5 तलवारी जप्त केल्या आहेत। पुढे आपण जातोय ठाण्यामध्ये। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मेळाव्याचं ठाण्यामध्ये आयोजन करण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातील शिवसंकल्प अभियानानंतर उद्धव ठाकरेंची तोफ आता ठाण्यात धडकणार आहे। भगवा सप्ताहाच्या निमित्तानं ठाकरे गटाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आलाय। गडकरी रंगायतन इथं हा मेळावा पार पडेल। दरम्यान आदित्य ठाकरे आणि संजय राऊत तसंच ठाकरे गटाचे नेते मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत, तर उद्धव ठाकरे या मेळाव्याला मार्गदर्शन देखील करणार आहेत। तर पुढची बातमी आपण पाहतोय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपच्या मदतीला धावून आल्याचं कळतंय, कारण विधानसभा निवडणुकीत पूर्ण मदत करणार असं आता समोर आलंय। काल रात्रीच्या संघाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलाय। फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये बैठक जी आहे ती संपन्न झाली आणि त्यावेळेस हा मोठा निर्णय झालाय। पक्षाची भूमिका स्पष्ट केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भाजपच्या मदतीला असणार आहे, भाजपसाठी उभा राहणार आहे असं कळतंय।